मुंबईमध्ये काँग्रेसनं उद्धव ठाकरेंचं टेन्शन वाढवलेलं आहे, कारण काँग्रेसच्या पहिल्या यादीमध्ये 21 मुस्लिम उमेदवारांचा समावेश आहे. काँग्रेस मुस्लिम उमेदवारांची संख्या वाढवणार असल्याची सुद्धा माहिती मिळते. उद्धव ठाकरेंची भिस्त एम फॅक्टरवर आहे आणि काँग्रेसनं जाहीर केलेल्या उमेदवारांमुळे उद्धव ठाकरेंचं टेन्शन वाढलंय, कारण काँग्रेसनं जाहीर केलेल्या पहिल्या 70 उमेदवारांच्या यादीत 21 उमेदवार मुस्लिम आहेत. उद्धव ठाकरे मुंबई महापालिका निवडणुकीच्या रणांगणामध्ये मुस्लिम आणि मराठी मतदारांच्या भरवशावर उतरलेत. मुंबईतले मुस्लिम मतदार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला मतदान करतील अशी शिवसेनेला आणि शिवसैनिकांना अपेक्षा आहे. अशातच काँग्रेसनं तब्बल 21 मुस्लिम उमेदवारांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवलंय. काँग्रेसच्या या रणनीतीमुळे मुस्लिम मतांमध्ये मोठं विभाजन होण्याची शक्यता आहे. उद्धव ठाकरेंसाठी ही बाब डोकेदुखी ठरण्याची शक्यता नाकारता येत नाही. काँग्रेसनं कोणकोणत्या वॉर्डमध्ये मुस्लिम उमेदवार दिलेले आहेत त्यावर एक नजर टाकूया ग्राफिकच्या माध्यमातून. वॉर्ड क्रमांक 22 मधून रुखसाना परक, नसीमा जावेद, जुनेद 213 वॉर्ड, रफिया रशीद 200 वॉर्ड, नाझिया सिद्दीक 218 वॉर्ड मध्ये त्यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे. सैफ अहमद खान 62 नंबर वॉर्ड, हुदा आदम शेख खान वॉर्ड नंबर 64, मेहर मोहसिन हैदर 66, ॲडव्होकेट वसीम सिद्दीकी 170 वॉर्ड नंबर. काँग्रेसचे उमेदवार बघतोय आपण. 170 वॉर्ड रेशमा तबरेज मोमीन, 16 नंबर वॉर्ड मोहम्मद अशरफ आझमी, समन अरशद आझमी वॉर्ड नंबर 16 आणि रहबर रियाज सिराज खान वॉर्ड नंबर 100. साजिदा बब्बू खान 165 वॉर्ड नंबर, आयशा सुफियान वानू 17 नंबर वॉर्ड, बेंजीर इरफान दिवटे 135 नंबर वॉर्ड, आलम अब्दुल सावंत वॉर्ड क्रमांक 136, सुफियान नियाज वानू 130 नंबर वॉर्ड, निजामुद्दीन राय 137 नंबर वॉर्ड, सिरीना जिको किन्नी वॉर्ड नंबर 32, मोइन सिद्दीकी वॉर्ड नंबर 33. आणि याविषयी अधिक माहिती घेण्यासाठी जाऊयात. आपले प्रतिनिधी कपिल राऊत आपल्या सोबत आहेत. कपिल, आपण बघतोय की कुठेतरी आता या सगळ्या काँग्रेसनं यादी जाहीर केली, जास्तीत जास्त मुस्लिम उमेदवारांना संधी देण्याचा प्रयत्न काँग्रेसकडून करण्यात आला आणि कुठेतरी विधानसभा आणि लोकसभेचा ज्या पद्धतीनं मतदान झालं होतं, उद्धव ठाकरेंच्या पक्षाला चांगल्यापैकी मुस्लिम समाजानं मतदान केलं होतं. मात्र आता कुठेतरी उद्धव ठाकरेंची अडचण होण्याची शक्यता आहे. काय सांगाल या सगळ्याबद्दल? मागचा इतिहास पाहिला किंवा काही दिवसापूर्वी लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका झाल्या होत्या आणि या निवडणुकीमध्ये एम फॅक्टर म्हणजे चांगल्या प्रकारे मुस्लिम मतं ही ठाकरे गटाला पडली होती आणि त्याच्यावर त्यांचा विजयी झाला होता. लोकसभेला त्यांनी चांगला स्कोर केला होता आणि त्यांचं मूळ कारण होतं का मुस्लिम मतं, आणि ही एक गट्टा मतं ठाकरेंना पडली होती. त्याच्यामुळे त्यांना त्यांच्या जे सीट्स आहेत त्या वाढल्या होत्या आणि हाच एम फॅक्टर, हीच मुस्लिम मतं येणाऱ्या मुंबई महानगरपालिकेमध्ये आपला एक गट्टा पडतील आणि त्याच्यामुळे अनेक रिझल्ट बदलतील. अनेक जे मुस्लिम बहुबल भाग आहेत, प्रभाग आहेत, त्याच्यामध्ये ठाकरेंना विजय मिळेल असं एक गणित ठाकरेंनी आखलं होतं. मराठी आणि मुस्लिम मतांचं विभाजन करून अशा प्रकारे गणित आखलं होतं. परंतु आता काँग्रेसने कोंडी केलेली आहे. काँग्रेसने पहिल्या यादीत 70ची जी पहिली यादी आहे काँग्रेसची, त्याच्यामध्ये 21 जागा हे मुस्लिम मतदार दिलेले आहेत आणि हे पुढे वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे एकंदरीतच मतांचं जे विभाजन आहे ते मोठ्या प्रमाणात होणार आहे. मुस्लिम मतदारांना जो काँग्रेस नेहमीच एक नंबरला ठेवलेला आहे मतदारांनी, आणि ठाकरे आणि काँग्रेस ह्याच्यामध्ये विभाजन होणार आहे. त्याच्यामुळे रिझल्ट्स वेगळे येणार आहेत आणि ठाकरेंना जे एक गट्टा मतं मिळणार होती ती कुठेतरी मिळणार नाहीये. त्यामुळे एक मोठं संकट ठाकरेंसमोर निर्माण केलेलं आहे काँग्रेसच्या या यादीमुळे. आणि आणखी काही यादी येणार आहे त्याच्यामध्येही अशी आणखी मुस्लिम उमेदवार असणार आहेत. त्यामुळे नक्कीच ठाकरेंची ही डोकेदुखी वाढणार आहे. त्यांचं जे एक महत्त्वाची वोट बँक आहे ती कुठेतरी हल्लेली आहे, त्याला कुठेतरी धक्का बसलेला आहे असं आपण बोलू शकतो. अगदी. आणि या सगळ्याचा मतविभाजनाचा जो फायदा आहे तो शिवसेना आणि भाजपच्या युतीला होण्याची शक्यताही नाकारता येत नाही. कपिल, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल.